नमस्कार भक्तांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनेलवर। उद्या मंगळवार अत्यंत पावन आणि चमत्कारी अशी ज्येष्ठ अमावस्या आहे। शास्त्रामध्ये अमावस्येला पितरांचा आणि लक्ष्मी प्राप्तीचा अत्यंत मोठा दिवस मानला गेला आहे। जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल, कर्जांचा डोंगर वाढला असेल किंवा कुटुंबात सतत भांडणे आणि आजारपणा असेल तर समजून जा की घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढली आहे। घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा असणे म्हणजे ही नेहमीची साडेसाती झाली। पण काळजी करू नका, उद्या मंगळवारच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर फक्त एक छोटीशी गुप्त वस्तू ठेवायची आहे। हा उपाय केल्याने तुमच्या घरातील पिढ्यानपिढ्यांचे दारिद्र्य एका झटक्यात नष्ट होईल। हा कोणताही अंधश्रद्धेचा भाग नाही किंवा तुम्हाला भीती घालायची नाही, तर आपल्या प्राचीन तंत्रशास्त्र आणि पुराणानुसार सांगितलेला अत्यंत खात्रीशीर उपाय आहे। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अमावस्येचे महत्त्व, उंबरठ्याचे रहस्य आणि तो महाउपाय सविस्तरपणे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती कधीही ज्ञान देत नाही, फळ देत नाही। भक्तांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की ज्येष्ठ अमावस्या एवढी महत्त्वाची का आहे आणि या दिवशी मंगळवारचा संयोग आल्याने याचे फळ 100 पटीने कसे वाढते। ज्येष्ठ महिना हा ऊर्जेचा महिना मानला जातो। या दिवशी केलेले उपाय थेट तुमच्या नशिबाला कलाटणी देऊ शकतात। मंगळवार हा हनुमानजी आणि मंगळ ग्रहाचा दिवस आहे। मंगळ हा भूमी, संपत्ती आणि कष्टाचे फळ देणारा ग्रह आहे। जेव्हा अमावस्या मंगळवारी येते तेव्हा तिला भौमती अमावस्या देखील म्हणतात। हा दिवस पितृदोष शांत करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो। जर तुमच्या कुंडलीत पितृदोष असेल तर घरात पैसा तर कधी टिकतच नाही आणि घरात नेहमी भांडणे सतत राहतात। ही अमावस्या तो दोष मुळापासून उपटून टाकण्याची एक मोठी संधी घेऊन येत असते। तर या संधीचा तुम्ही पूर्णपणे लाभ घ्यावा। घराच्या उंबरठ्यावर आध्यात्मिक रहस्य काय आहे तर मंडळी, आता आपण वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। आपण हा उपाय घराच्या उंबरठ्यावरच का करायचा आणि का करून घ्यायचा, तर मंडळी, आपल्या सनातन संस्कृतीत घराच्या उंबरठ्याला चौकट नाहीच, तर ते पूर्ण एक जगात सामावून घेणारे एक दार आहे। सामान्य लाकूड किंवा दगड मानले जात नाही। उंबरठा हा घराची सुरक्षा कवच असते। भगवान नरसिंहांची कथा तुम्ही ऐकलीच असेल। जेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता तेव्हा त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध कुठे केला होता, तर घराच्या आत नाही, घराच्या बाहेरही नाही, तर घराच्या उंबरठ्यावर। म्हणजेच उंबरठा हा 2 जगांचा जोडणारा दुवा आहे। दैवताचे स्थान म्हणजेच उंबरठ्यामध्ये माता लक्ष्मी आणि कुलदैवताचा वास असतो असे मानले जाते। जेव्हा कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा अलक्ष्मी, दारिद्र्याची देवता घरात आपल्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असते किंवा ती घरात असते तेव्हा उंबरठा तिला रोखतो। तिसरी गोष्ट म्हणजे रांगोळी आणि दिवा। तुम्ही बघितलं असेल, आपली आजी पणजी लोक कधी बी सकाळी उठल्यावर, सण असो किंवा नसो, घरात आपल्या उंबरठ्यावर उंबरठा स्वच्छ धुवून, रांगोळी काढून, तिथं हळदी कुंकू लावून आणि संध्याकाळी सुद्धा त्यांनी दिवा लावायच्या। तर त्यांची ही सवय होती, त्यांनी हे सर्व गोष्टी करत होत्या, म्हणून तेव्हा घरात कधी आडापिडा येत नव्हती, कधीही एवढे माणूस आजारी पडत नव्हतं, नेहमी पैसा खेळून राहत होता। पण आजकालच्या आधुनिकतेच्या नावाखाली उंबरठा विसरत चाललो आहोत। म्हणजेच आपण सगळं विसरत चाललो। आपण म्हणतो नवीन पिढी आहे, जुन्या पुराण्या गोष्टी काय निभावायच्या आहेत म्हणून आपण त्या सोडून देतो। तर म्हणूनच घरात आजारपण आणि पैशांची चणचण वाढत असते। म्हणून या गोष्टीकडे कधीही दुर्लक्ष करू नका। उंबरठ्यावर ठेवायची ती एक वस्तू कोणती आहे तर भक्तांनो, आता ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होता। उद्या मंगळवारी सकाळी उंबरठा स्वच्छ धुवून झाल्यानंतर तुम्हाला कोणती वस्तू ठेवायची आहे। ती वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून खडे मीठ आणि कापूर आहे किंवा
पिवळी मोहरी म्हणजेच पिली सरसो सुद्धा म्हणलं जातं. तुम्हाला उपाय करायची मी तो अचूक पद्धत सुद्धा सांगणार आहे, तर मंडळी लक्ष देऊन ऐका. उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करून आंघोळ करून घराच्या मुख्य दरवाजा आणि उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. पाण्यात थोडे साधे मीठ किंवा गंगाजल टाका आणि उंबरठा धुवून घ्या. उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना हळद कुंकवाचे स्वास्तिक काढा. स्वास्तिक काढले खूप महत्त्वाचे असतात. आणि छोट्या म्हणजेच एका छोट्याशा लाल किंवा पिवळ्या कपड्यात किंवा मातीच्या लहान पंतीत थोडी पिवळी मोहरी, एक कापराची वडी आणि एक लहान खडा मीठ ठेवा. ही पंती किंवा पोटली तुमच्या मुख्य उंबरठ्यावर उजव्या बाजूला म्हणजेच घरातून बाहेर पडताना डावी आणि बाहेरून येताना उजवी अशा या उंबरठ्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी ठेवा. हे का करायचे तुम्हाला प्रश्न पडले असेल, तर मंडळी पिवळी मोहरी आणि खडे मीठ यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट शक्ती असते. अमावस्येच्या दिवशी वातावरणात नकारात्मकता जास्त असते. ही वस्तू ती संपूर्ण वाईट ऊर्जा स्वतःकडे खेचून घेते आणि माता लक्ष्मीसाठी घराचा मार्ग मोकळा करते. फक्त उंबरठ्याचा उपाय करून थांबायचे नाहीये, तर अमावस्येच्या दिवशी घरामध्ये काही चुका करणे सुद्धा टाळले पाहिजे. काही छोटे नियम सुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत. तर तुम्ही काय करायचे नाहीये, तर उद्या घरात चुकूनही मांस मदिराचे सेवन करू नका. घरात वादविवाद कटकट करू नका. अमावस्येच्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत झोपू नका, कारण उशिरापर्यंत झोपणे धोकादायक आपल्या शरीरासाठी आहेच आणि आपल्या जीवनाचा खूप मोठा शत्रू पण आहे. आणि पितरासाठी एक उपाय सुद्धा उद्या करायचा आहे, त्यामुळे पितर खुश होतील तुमच्याकडून. दुपारच्या वेळी पितरांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून पाण्याचा दिवा लावा. शक्य असल्यास गरिबांना किंवा गायीला अन्नदान करा. यामुळे काय होईल माहिती आहे का, तुमचा पितृदोष संपेल आणि अडकलेला पैसा परत मिळू शकतो. संध्याकाळी तुम्हाला हा एक उपाय नक्की करायचा आहे. संध्याकाळी मुख्य दरवाजावर गायीच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा. यामुळे काय होईल, अलक्ष्मी घराबाहेर पडेल म्हणजेच नकारात्मकता बाहेर पडेल आणि सुख समृद्धी घरात प्रवेश करेल. तर भक्तांनो, उद्याची ज्येष्ठ अमावस्या ही तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि संकटे संपवण्याची सुवर्ण संधी आहे. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने उद्या सकाळी उंबरठ्याचा हा उपाय नक्की करून पहा. शास्त्र सांगते, विश्वासो फलदायक, अर्थात जिथे विश्वास असतो तिथेच दैव असतो आणि तिथेच फळही मिळते. तुमच्या घरात सदैव आनंद, ऐश्वर्य आणि आरोग्य नांदो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, माझ्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करायला पण विसरू नका. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ घेता येईल. आणि हो, अशाच आध्यात्मिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासह. तोपर्यंत जय माता लक्ष्मी.